कृषी मंत्र्यांना संरक्षण देत आहेत हा या राज्यातल्या शेतकरी वर्गाचा अपमान आहे। कोणत्याही परिस्थितीत कृषी मंत्र्यांचा राजीनामा द्यावाही लागेल आणि घ्यावाही लागेल। पण त्या अंतर्गत जी माहिती मिळाली त्यांच्या पक्षामध्ये चर्चा ही आहे की हा एवढा मोठा गुन्हा नाही की राजीनामा द्यावा आणि पक्षांतर्गत अगोदर धनंजय मुंडे यांना राजीनामा दिला, त्यामुळे कुठेतरी अजित पवार गटाला टार्गेट केलं जाते अशी सुद्धा चर्चा। कोणी कोणाला टार्गेट करत नाहीत। या महाराष्ट्रामध्ये फक्त विरोधी पक्षाला टार्गेट केलं जातं। विरोधी पक्ष फक्त सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। हनी ट्रॅपचा विषय असेल, त्यानंतर हा कृषी मंत्र्यांचा, माणिकराव कोकाटे आमचे व्यक्तिगत शत्रू नाही तो, पण महाराष्ट्रामध्ये जे घडू नये ते घडत आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्यानं काम न करणारे या राज्याला कृषी मंत्री जर लाभले असतील तर त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार हा विरोधी पक्षाला घटनेनं दिलेला आहे। अजित पवारांना टार्गेट कशा करता येईल? अजित पवारांना जेव्हा टार्गेट केलं तेव्हा ते भाजपात सामील झाले, प्रश्न संपला त्यांचा। एकनाथ शिंदेना टार्गेट केलं भाजपने, ते भाजपात सामील झाले। त्यांनी तो मार्ग स्वीकारलेला आहे भाजपात सामील होण्याचा टार्गेट केल्यामुळे। अशा प्रकारचे अनेक भ्रष्टाचारी, गुंड, बलात्कारी हे भाजपात सामील होतात टार्गेट झाल्यावरती। तर नवीन काय आहे? त्यांचा आज वाढदिवस आहे। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या दोघांसोबतही काम करण्याचा तुमचा अनुभव आहे, कोणत्या शब्दात त्यांना शुभेच्छा द्या? बघा, दोन्हीही नेते, मग देवेंद्र फडणवीस जे असतील किंवा अजित पवार असतील, या दोघांबरोबर मी जरी प्रत्यक्ष सरकारमध्ये नसलो कधीच, तरी आमचे लोक त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते। आमच्या गाठीभेटी वारंवार तेव्हा झालेल्या आहेत। महाराष्ट्राची जाण असलेले नेते आहेत, तरुण नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांना आमच्या शुभेच्छा असणारच। फक्त तुम्ही महाराष्ट्राचं कल्याण करा, मराठी माणसाचं कल्याण करा आणि आपल्या राजकीय विरोधकांशी सुडानं वागू नका, हे काल सुप्रीम कोर्टानं सुद्धा बजावलेलं आहे। सुप्रीम कोर्ट म्हणाले ईडीच्या प्रश्नावर की तुम्ही महाराष्ट्राचा आम्हाला अनुभव आहे असं सरन्यायाधीश सिद्धरामय्यांच्या केसमध्ये महाराष्ट्राचा अनुभव म्हणजे 3 प्रकरणांचा अनुभव त्यांना आहे। संजय राऊत, अनिल देशमुख आणि नवाब मलिक या तिन्ही प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं ईडीचा कसा गैरवापर केला आणि न्यायालयानं या तिन्ही प्रकरणामध्ये कसा न्याय केला हा अनुभव सरन्यायाधीशांनी जर सांगितलं आहे, तर त्याचं मी अभिनंदन करतो। आज ज्यांच्यावरती ईडीने कारवाई केल्या ते सगळे भाजपात आहेत, म्हणजेच ईडीचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला गेला। कर्नाटकात केला जातो, छत्तीसगडला केला जातो, पण असा वापर यूपीमध्ये होत नाही आहे, दिल्लीमध्ये होत नाही, आंध्रमध्ये होत नाही। जिथे